आज आपल्या जीवनातील बहुतांश दुःखाचे मूळ कारण काय आहे? मी आणि माझे हा अहंकार. मी केले, माझ्यामुळे झाले, माझा मान, माझे घर, माझे यश या मीपणामुळे मन अस्वस्थ होते. अपेक्षा वाढतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की दुःख निर्माण होते. म्हणून समर्थ सांगतात की मी सोडून तो स्वीकारावा. जेव्हा आपण म्हणतो हे सर्व रामाचं आहे, रामच करीत आहे, तेव्हा मन हलके होते, अहंकार कमी होतो आणि जीवनाला शांतता येते. परंतु फक्त बाहेरून नम्र असल्याचे दाखवून उपयोग नाही. अनेकदा माणूस बोलतो नम्रपणे, पण मनात अहंकार असतो. अशा अहंकारामुळे साधना पुढे जात नाही. म्हणून समर्थ सांगतात की मनातूनही अभिमान काढून टाका. पुढे ते सांगतात की बुद्धी स्थिर ठेवा आणि भगवंताच्या नामावर प्रेम करा. काय हे वय ओठांनी नाम घेतले म्हणून पुरेसे नाही. नाम घेताना प्रेम, श्रद्धा आणि विश्वास असणे आवश्यक आहे. जेव्हा नाम प्रेमाने घेतले जाते तेव्हा ते मन शुद्ध करते. साधकाचे मुख्य लक्षण म्हणजे सावधपणा. साधना करताना मन कुठे भटकत आहे, अहंकार वाढतो आहे का, रागद्वेष वाढतो आहे का, याकडे सतत लक्ष ठेवले पाहिजे. समर्थ पुढे सांगतात की फक्त भगवे वस्त्र परिधान करून किंवा धार्मिक वेश धारण करून कोणी संत होत नाही. जर मन स्थिर नसेल तर बाह्य वेशाचा काही उपयोग नाही. भगवंताला बाह्य रूप नको, तर नेहमी अंतःकरण हवे आहे. त्यानंतर समर्थ एक सुंदर मार्गदर्शन करतात. ते म्हणतात की भूतकाळात काय झाले, किती चुका झाल्या, किती पापे झाली याचा विचार करत बसू नका. जे झाले ते झाले. आजपासून नवीन जीवन सुरू करा. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. प्रत्येक स्त्रीकडे आईप्रमाणे पहा. दुसऱ्याचे दोष शोधू नका, परनिंदा करू नका. स्वतःच्या दोषांकडे लक्ष द्या, कारण दुसऱ्याचे दोष पाहून आपले काही भले होत नाही. उलट स्वतःचे दोष सुधारले तर जीवन बदलते. समर्थ सांगतात की गुण वाढवा आणि दोष कमी करा. यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे अखंड नामस्मरण. जिथे भगवंताचे नाम असते तिथे मन हळूहळू पवित्र होत जाते. प्रपंच सोडायचा नाही, म्हणतात अडकायचे नाही. संसार आपले कर्तव्य आहे. आई वडील, पत्नी, मुले, समाज यांच्याप्रती जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. पण या सर्वांमध्ये इतके गुंतून जायचे नाही की भगवंताचा विसर पडेल. मोठे झाड अनेक वर्ष एका जागी उभे असते. त्याच्यासमोर कितीतरी घटना घडतात, लोक येतात जातात, ऋतू बदलतात, पण झाड आपल्या जागेवर स्थिर राहते. त्याप्रमाणे आपणही संसारात राहावे, पण मनाने स्थिर राहावे. वाईट संगतीपासून दूर राहणे तितकेच आवश्यक आहे, कारण जशी संगत तसे विचार. वाईट संगती मनाला अधःपतनाकडे नेते, तर सत्संगत आणि भगवंताचे स्मरण मनाला उन्नत करते. ज्याच्या घरात रोज भगवंताचे नाम घेतले जाते त्या घरात समाधान असते. संकट येतात पण ती सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. मन स्थिर ठेवा. हृदयात श्रीरामाला स्थान द्या. मुखात सतत रामनाम ठेवा. रामाशिवाय दुसरा विचार मनात आणू नका. जेथे नाम तिथे राम हा ठेवा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. श्रीराम जय राम, जय जय राम.